जगात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे, पण तरीही तो आनंदी का नाही? पैसा आहे, घर आहे, मान सन्मान आहे, तरी मनात भीती, अस्वस्थता आणि असमाधान का आहे? समर्थ रामदास स्वामी सांगतात, कारण आपण सुखाचा शोध चुकीच्या ठिकाणी घेत आहोत. श्लोक क्रमांक 69. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी श्रीरामांच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे. कोदंडधारी राम महाकाळालाही थरथर कापायला लावणारा असे सांगून भक्तांच्या मनात निर्भयता निर्माण केली. आता ह्या श्लोकात समर्थ आणखीन एक महत्वाचा प्रश्न हाताळतात. माणूस सुखी का नाही? जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाची प्रत्येक गोष्ट सुखासाठी धडपड असते. शिक्षण, नोकरी, पैसा, घर, संसार, प्रतिष्ठा या सगळ्या मागे एकच इच्छा असते, मी सुखी व्हावे. पण समर्थ म्हणतात, धडपड चुकीची नाही, दिशा चुकीची आहे. कारण आपण सुखाचा शोध ज्या ठिकाणी घेतो तिथे सुख नसतेच मुळी. कारण ते केवळ भौतिक गोष्टी आहेत आणि भौतिक गोष्टी मानसिक सुख मिळणे जरा कठीणच आहे. सुखानंदकारी निवारी भयाते. समर्थ श्रीरामांना सुखानंदकारी म्हणतात. हा शब्द खूप महत्वाचा आहे. सुख देणारे एवढेच म्हणत नाही, तर सुख आणि आनंद देणारे असे ते श्रीराम आहेत. यातील आपण फरक समजून घेऊया. सुख हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. आवडती वस्तू मिळाली, इच्छा पूर्ण झाली, पदोन्नती झाली, नवीन घर मिळाले, नवीन गाडी घेतली, थोडा वेळ सुख वाटते. पण काही दिवसांनी तेच सुख कमी होते. पुन्हा नवीन इच्छा जन्माला घेते. म्हणजेच विषयांमधील सुख हे क्षणिक असते. पण आनंद हा बाहेरून मिळत नाही, तो अंतःकरणातील शांततेतून जन्माला येतो. ज्यावेळी मनातील इच्छा, अपेक्षा आणि अस्वस्थता काही क्षणासाठी थांबतात, तेव्हा तो अनुभव येतो. त्याला आनंद असे म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात, आनंदाचा स्रोत बाहेर नाही, तर तो आतमध्येच आहे. म्हणजेच आत्मारामात आहे. म्हणजेच तो आतील रामामध्ये आहे. तुकाराम महाराज तर सरळ प्रश्न करतात, माझ्या पांडुरंगा ऐसा सुखी कोण सांगा? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. जगात अशी कोणतीही व्यक्ती आहे जिला कोणतेच दुःख नाही? अहो, असे कोणीच नाही. कोणी श्रीमंत आहे पण त्याला आरोग्याची चिंता आहे. कोणी निरोगी आहे पण त्याला घरात कलह आहे. कोणाकडे पैसा आहे पण मनःशांती नाही. कोणाकडे प्रसिद्धी आहे पण झोप नाही. म्हणून संसारातील सुखाला नेहमी सुखाची किनार असते असं नाही, त्याला दुःखाचीही झालर असते. परमेश्वर मात्र सुखस्वरूप आणि आनंद स्वरूप आहे. समर्थ पुढे म्हणतात, निवारी भयाते. म्हणजे भय का निर्माण होते हे आपण समजून घेतले पाहिजे. माणसाच्या जीवनात भीती का असते? लहानपणी अंधाराची भीती, मोठे झाल्यावर अपयशाची भीती, नोकरी जाण्याची भीती, व्यवसाय जाण्याची भीती किंवा व्यवसायात अपयश येण्याची भीती, आजाराची भीती, अपकीर्तीची भीती, वार्धक्याची भीती. ही भीती निर्माण कुठून होते? समर्थ म्हणतात, कारण आपण ज्या गोष्टींना माझे म्हणतो त्या नष्ट होऊ शकतात, म्हणून त्यांना गमावण्याची भीती वाटते. ज्याचे सुख पैशात आहे त्याला पैसा जाण्याची भीती. ज्याचे सुख पदात आहे त्याला पद जाण्याचे दुःख. ज्याचे सुख देहात आहे त्याला मृत्यूची भीती. म्हणूनच समर्थ म्हणतात, रामाशी नाते जोडले की ही भीती नाहीशी होत नाही, पण हळूहळू कमी होण्यास मदत तरी होते. कारण परमेश्वर चिरंतन आहे, त्याला गमावण्याची भीतीच नसते. तो अनादी अनंत असा आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो दुःखात विचलित होत नाही आणि सुखातही आसक्त होत नाही, तोच स्थिरबुद्धी मनुष्य आहे.
समर्थांचा सुखानंदकारी हाच ह्या गीतेचा संदेशाचा विस्तार आहे. संसारातील सुखाला धरून राहिलात तर भीती निर्माण होणारच, पण ज्याने रामाला धरले त्याचे मन स्थिर होत जाते. समर्थ म्हणतात, रामाचे भजन करा पण भक्तिभावाने करा. केवळ ओठांनी नाम घेतले आणि मन मात्र संसारात फिरत राहिले तर त्याचा काही उपयोग नाही. भक्ती म्हणजे व्यवहार सोडणे नव्हे. भक्ती म्हणजे व्यवहार करताना अंतःकरणाने परमेश्वराशी जोडलेले राहणे. रामावरती प्रेम करणे. मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते. जसे लहान मूल आईचा हात धरते तेव्हा त्याची भीती कमी होते, तसेच भक्ताचे मन रामाचा आधार धरते तेव्हा जीवनातील भय हळूहळू कमी होऊ लागते. आपण आजच्या काळातही हा अनुभव घेतो. एखादी व्यक्ती बाहेरून खूप यशस्वी दिसते पण आतून चिंताग्रस्त असते. तर एखादा साधा माणूस कमी साधनांमध्येही आनंदी असतो. फरक पैशाचा नसतो, फरक असतो मानसिक अवस्थेचा. म्हणूनच समर्थ म्हणतात, मन रामाशी जोडले की सुखाचे रूपांतर आनंदात होते आणि आनंद मिळाला की भय आपोआपच कमी होऊ लागते. विवेकी तजावा अनाचार हेवा. समर्थ दोन शब्द वापरतात, अनाचार आणि हेवा. हे दोन्ही शब्द साधे वाटतात, पण साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीला रोखणारे हे दोन मोठे अडथळे आहेत. अनाचार म्हणजे केवळ चुकीचे वर्तन नाही, जे आपल्याला सत्यापासून दूर नेते, जे आपल्याला अंतःकरणाची शुद्धता नष्ट करते, जे विवेकाला झाकून टाकते, ते सर्व अनाचार. माणूस जेव्हा स्वार्थासाठी खोटे बोलतो, दुसऱ्याला फसवतो, अन्याय करतो, तेव्हा त्याला वाटते की मी जिंकलो. परंतु कर्माच्या नियमानुसार कोणीही यातून सुटत नाही. हे त्याला जिंकलं हे तात्पुरतं वाटतं, परंतु त्यांनी केलेल्या कर्माचा त्याला फळ हे भोगावंच लागणार. कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये हे सांगितलेलंच आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतेच. म्हणून साधकाने सर्वप्रथम आपल्या आचरणाकडे लक्ष दिले पाहिजे. हेवा मनाला जाळणारा विकार. समर्थांनी हेवा हा शब्द विशेषत्वाने घेतला आहे, कारण हेवा हाच दुसऱ्याला जाळत नाही तर तो प्रथम स्वतःलाही जाळतो. आजच्या काळात हा विकार अधिक वाढलेला दिसतो. पूर्वी शेजाऱ्यांची तुलना होत होती, आज मोबाईल उघडला की हजारो लोकांशी तुलना सुरू होते. कोणाची मोठी गाडी, कोणाचे मोठे घर, कोणाचा परदेश दौरा तर कोणाचे यश. आणि मग नकळत मनात विचार येतो, यांच्याकडे आहे माझ्याकडे का नाही. याच क्षणापासून मनाची शांती नष्ट होते. म्हणूनच समर्थ सांगतात, ज्यांचा तू हेवा करतोस त्याचाच विचार तू दिवसभर करतोस, म्हणजे तुझे मन रामात नाही तर दुसऱ्यांच्या आयुष्यात अडकते. असे मन कधी शांत होणार. अशा अशांत मनात परमेश्वराचा निवास कसा बरं होणार. कौरव आणि रावण यांचे उदाहरण येथे आपण घेऊ. महाभारतात कौरवांच्याकडे राज्य होते, सत्ता होती, सैन्य होते, पण त्यांना